नमस्कार, अनंत पंख या चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज अंगारकी संकष्टी आहे, त्या निमित्ताने आज मी मोदक बनवणार आहे। तर चला तर यासाठी साहित्य पाहूया। इथे मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, नंतर 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत। हे दोन्ही मी भाजून घेतलेले आहे। एका बाउल मध्ये गूळ घेतलेला आहे, तो मी आवश्यकतेनुसार वापरणार आहे। एक मोठा वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। नंतर चवीनुसार मीठ, कणिक मळण्यासाठी पाणी आणि आवश्यकतेनुसार तेल घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपण कणिक मळून घेऊया। थोडंसं मीठ आणि हे मळून ठेवूया। पीठ घट्टच मळा, जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको। तर इथं आपली कणिक मळून झालेली आहे। आपण याला थोडं तेल लावून थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत आपण मोदकाचे सारण तयार करून घेऊया। पहिल्यांदा आपण हे भाजलेले शेंगदाणे बारीक करून घेऊया। तर इथं आपण शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये टाकूया। यानंतर पांढरे तीळ बारीक करूया। तर इथं आपण पांढरे तीळ बारीक करून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये ट्रान्सफर करूया। हे दोन्ही मिक्स करून घेऊया। यामध्ये कोणतीही गाठ ठेवू नका, चांगले मिक्स करून घ्या। आवश्यकतेनुसार गूळ टाकून घेऊया। आणि हा गूळही मिक्स करून घेऊया व्यवस्थित। गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्या। आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे आणि कणिक ही चांगली मुरलेली आहे। तर आपण मोदक बनवण्यास सुरुवात करूया। तर पहिल्यांदा असे छोटे छोटे गोळे करून घेऊया।
तर तुम्ही बघू शकता असे मी गोळे करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण हे लाटून घ्यायचे आहे. तर तुम्ही हे तेलावरही लाटू शकता आणि पिठावरही लाटू शकता. अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. कट करके आधी आपण सर्व असं लाटून ठेवूया. कट कर. आणि आता आपण याच्यावर सारण भरण्यास सुरुवात करूया. मोदक हा अशा प्रकारे त्याच्या ज्या कळ्या आहेत अशा प्रकारे करून ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या परत जॉईंट करायच्या. अशा पद्धतीने आपला हा मोदक तयार होतो. तर हे आपण आता वाफलायला ठेवूया. त्यासाठी मी त्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे आपण ठेवून देऊया. आणि 10 ते 15 मिनिटं हे वाफलं देऊया. तर तुम्ही बघू शकता इथे आपले मोदक तयार झालेले आहेत. तर हे आपण आता उकडण्यासाठी ठेवूया. तर इथे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आणि यातून खमंग असा वास सुटलेला आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक, फॉलो, कमेंट करा. धन्यवाद.